तुमचा पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये आपल्या आगरी गोरा चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे फॅन्सी ड्रेस स्पेशल. तिथंच चाललो आहे मी. तर फॅन्सी ड्रेस आहे आज आमच्या इकडं तिसरा दिवस आजचा. तर तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो काय होते काय नाही. चला तिथं जाऊन भेटतो तुम्हाला. आता नाना बसल्या तिथं सगळीजणं. बंट्या दादा बी आहे तिथं आत्महत्या दर्शन देतो. आपली देवी कौलालीची आई भवानी. देवळात पोरं गिरं बसलेत गाई सगळी. काय करतं नाना काय करतं? मशीन नव्हते. हा काय होईल काय आवाज नाही आहे का? जस्ट बसलो मंदिराच्या बाहेर. आता हे बघा सगळे इथं बसले. आपल्या कौलालीचा एक इतिहास असा आहे की अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक नामवंतांनी आपलं नाव कमावलं आहे आणि त्यांनाच आदर्श मानून किंवा त्यांच्याकडून प्रोत्साहन घेण्यासाठी आपल्या धरतीकला मंडळाकडून आपण आत्ताच्या पिढीतले जे 10वी 12वी किंवा पदवीधर झाले त्यांना आपण प्रोत्साहन म्हणून सन्मानचिन्ह देतो आहे. कारण या ट्रॉफीकडे बघून किंवा या सन्मानाने ते भविष्यात चांगल्या रीतीने वाटचाल करू शकतात. ट्रॉफी दाखवा ना. मंदिरामध्ये आलेत. काय नाना किती वर्षाचा आपला एक्सपिरियन्स आहे? तरी पण 25 वर्ष झाली. आपण देवीच्या चरणी काय प्रार्थना करत आलेत? एकच प्रार्थना सर्व खुश राहावे, सर्व सुखात राहावे. अच्छा, दुसरं काय नाही. मग कसं वाटतं तुम्हाला नवीन रूप बघून? पहिलं जेव्हा बघितलं मी तेव्हा जवळजवळ 1900 काहीतरी 97 साली 97. अच्छा, 7वीला होतो. हां तेव्हा जी देवी बघितली तेव्हा छोटी होती. हां एवढी छोटी होती. हां पण तेव्हा जे निवडणूक निघायची यायची तेव्हा सर्व पोरं आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता उठून आम्ही पेनमधून आणायची म्हटलं जेवी सर्व. अच्छा, मी माझे मोठे बंधू सर्व आपले जवळ हां काही बंधू आपले सोडून गेले आपल्याला. असे आम्ही पूर्ण दिवस रात्र आम्ही 1 महिना अगोदर हे करायचे देवीची. म्हणजे तुमचं डेकोरेशनची तयारी कधीपासून चालू व्हायची? 1 महिना अगोदर करायचं. 1 महिना अगोदर. 1 महिना अगोदर करायचं. अच्छा, सर्व आमच्या घरचे सर्व कुटुंब आपले जेवढे कुटुंब आहेत सर्व तेव्हा 2 कुटुंब असे नव्हते, सर्व एकत्रच होते. सगळे एकत्रच होते. तेव्हा जेव्हा आणि म्हणजे पहिला मंदिराच्या जागे काय काय होता म्हणजे ते सांगाल जरा? कौलारू घर होतं. कौलारू घर. तेव्हा माझे वडील मी ऐकलं इथं व्यायामशाला साईड काय होता असा साईडला? व्यायामशाला तिकडेच होती. बाजूला होते. अच्छा, बाजूला होती ना तिथं. मेन आपलं देवीचं जेव्हा आपलं कौलाचं घर होतं ना तिथं देवी तिथेच होती. जेव्हा देवी छोटी देवीच्या बाजूला बसायची. तिथे आता पण बसते म्हणजे? आता सध्या देवी आपली मोठी तेव्हा छोटी होती. अच्छा, छोटी. साहेबांची देवी आहे ना छोटी होती तेव्हा. तेव्हा आनंदी साहेबांची ना आपली नवी मुंबईमध्ये आपली देवी धरतीकला मित्र मंडळ नवी मुंबईमध्ये प्रथमच आपला नंबर आहे ना मतलब देवीचा. अच्छा, नंतर आले कोण कसं जसे गाव वाढत गेला तसे प्रत्येकाने घेऊन आले. अच्छा, चला थँक्यू एवढी माहिती दिल्याबद्दल. आणि जी माहिती दिली ती तुम्ही बघितलीच. आता आपले काही म्हणजे जे पण एक्सपिरियन्सवाले माणसं आहेत त्यांच्याकडून पण माहिती काढून घेऊ आपण. आणि आता हे आपली देवीकडे आहे मी. आणि थोड्या वेळातच आता ये फॅन्सी ड्रेस चालू आहे. बंटी दादाचं बी तिथं ब्लॉग चालू आहे. काय चाललं आहे काय माहिती, तिथं जाऊन बघूया आपण आता. काय म्हणतोस? आणि बघा ट्रॉफी घेतली आता. दाखव. मी पास व्हायला 2017ला. आता ट्रॉफी पाहिजे मला. आता पाहिजे का? काही बी करून पाहिजे आता. केस करीन केस करीन. आता साईदादाचा एक्सपिरियन्स काय होता म्हणजे त्यांच्या जमान्यापासून? साईदादा सांगशील जरा काय? आपली आई भवानी नवसाला पावणारी ओळखली जाते. आणि लहानपणापासून आपले सर्व वरिष्ठ मंडळी जे काही सहकार्य करत आले, मेहनत करत आले. ॲक्च्युली अगोदर जवळपास महिनाभर अगोदर आपली तयारी सुरू असायची. परंपरा आत्ताच्या पिढीने सुद्धा तितक्याच ताकदीने पूर्ण करावी अशी अपेक्षा असेल. आणि अर्थात सुद्धा
हां हां परंतु तितक्याच आणि म्हणजे आपलं धरतीकला मंडळाला आपल्या एखाद्या वागणुकीने कुठलाही गालबोट लागणार नाही याची दक्षता सुद्धा प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे. कारण आपल्या धरतीकला मंडळाचं नाव जे आपल्या वरिष्ठांनी जे ज्येष्ठांनी ज्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे त्यांच्या मेहनतीने बोला तर त्याचं सुद्धा सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. अच्छा. सो गाईज आता ओमदादा स्वतः आल्यात पॅम्पलेट घेऊन. दिवेश बघा दिवेश गाईज काय घेऊन आले दादा? काय ओमदादा काय जेवशी आलेस? बघू चल दाखवू चल तिथंच. हां बरोबर गेले. दाखव ओमदादा दाखव. हे दाखव देश. अच्छा ओके. गाईज दिवेश भाई फोटो काढताना. हॅलो हॅलो हॅलो. दिवेश भाई किती तर 6 कडक. कडक का? हा ट्राईंग ब्रो. हॅलो. आता जस्ट चरणाजवळ ठेवलेलं आहे. तर हे बघा जस्ट ठेवला देवीच्या चरणाजवळ. बघू लागलेच पाहिजे पुढच्या वर्षी. नक्कीच ना. 7चा पण ट्राय. 7चा बी ट्राय लगेचच. सुरुवातीला आम्ही पताके वगैरे बनवायचो तेव्हा इथं रेडीमेड पताक्यांची काही सुविधा वगैरे नव्हती. ते आम्हाला हाताने बनवावं लागायचे आणि साबणाचे खळ वगैरे बनवून त्याच्याने चिकटवून आम्ही पताके बनवायचे. त्याच्यानंतर सायकलच्या पॅड्यावर रिबीन बांधून आम्ही रोल करून ते रिबीन बनवायचो. अशा प्रकारे लायटिंगचा वगैरे आम्ही स्वतः तोरणं वगैरे आणायचो आणि ते स्वतः लावून सगळीकडं त्याचं म्हणजे जराच वेळात चालू होईल. आता तयाऱ्या चालू झाल्या. आणि लोक आलेले आहेत आता जस्ट. नाणे ऐकर. हा आहे आलंय सगळ्यांचं ओके मध्ये आलंय. आता चालू होईल गाईज थोड्या वेळातच. जी डिमांड होती ब्लॉग मध्ये यायची नाणी पूर्ण झालेली आहे. हाय करा. काय र आता आपण फॅन्सी ड्रेस स्पर्धा त्यानंतर आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तमरित्या कामगिरी पार पडले त्यांचा आपण आज सत्कार आपण करणार आहोत. त्यांचे नाव दाखवते त्याने कृपया मंदिराजवळ आपण यायचंय. शुभम श्रीकांत पाटील, नीलकंठ पाटील, प्रतिम नारायण पाटील, रितिशा रामकृष्ण पाटील, अंतरा यशवंत पाटील, कौस्तुभ संतोष पाटील, रिचा विशाल पाटील, जतीन बलिराम पाटील, रिद्धी दशरथ पाटील, जिग्नेश सोमनाथ पाटील, मयंक दशरथ पाटील, पियुषा सुभाष पाटील, नमन निलेश पाटील आणि विधी वीरेंद्र पाटील. या सर्व सत्कार मूर्तीला पुन्हा एकदा विनंती करेल आपण त्वरित मंदिराजवळ आपण यायचं आहे. थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. श्री धरतीकला मंडळ कौलाली घनसोली आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धा आपल्या समोर आपल्या कौलालीतील कलाकार आपली कला थोड्याच वेळात सादर करतील. धन्यवाद. शुभ मनीष पाटील, सिया नितेश पाटील, जियांश नितेश पाटील, जिगीशा राकेश पाटील, जिशा अनुप पाटील, लियान हरेराम पाटील, विहान विकास पाटील, वैष्णवी योगेश पाटील, क्रिंजल प्रदीप पाटील, निहान मात्रे. अजूनही कोणाची नावं द्यायची असेल तर कृपया तो. कुठली भूमिका तू गेले? कपडे कुठले घातलेस तू? मनोज सैश
दीक्षा अनु पाटील कोर्नीच्या भूमिकेत निनियन. हे लियन तो घे नाव सांग. माझं नाव जिशा अनु पाटे कोरी हल्लाम पाटी कोडी. नाकवा. पुन्हा एकदा या दोन्ही चिमुकल्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मुंबई निहाय कोरी ये दादा आवडे आवडा मोठा तुझा काय टाळ्या वाजवायच्या. यो काय बरोबर ना कार कार गारवात मनीस बोलया ना सारे गारवा. मी काय होते तुला सॉरी जे बाबा बोलते. बाबा काय चालला काय काय उद्या गांधी जयंती ना डरायडे तर फरायडे म्हणा तवा म्हणजे हाणायला चाललास का हाणायला हाणाची भी यो डोकरा बाबा लय खुश दिसते. बरं बोरा तू काय चाललं. मी पोलीस स्टेशनला चाललोय. बरं बोला. माझ्या बहिणीसला नवरा लय त्रास देतोय. सरळ लातच घालायची कंबरट नसाले तो मुर्दाच पारायचा. आजू मुर्दा पारायचा ना आपण काय जेलमध्ये हवा खावा जेलची हवा खावायची. मग आता जमाना बदललाय. शासनात पोरी बालींसाठी लय चांगलं कायदा केले. काय कंप्लेंट करायची खोटी का गुन्हेगारांच्या आपोआप नार्या अवलतान. बरोबर हाय बरोबर हा बरोबर हा म्हणून सांगते की कायदा हातात नाही जेवायचा. कायद्याचं काम करून द्यावाचा. समजला. कायद्याचा काम करून द्यावाचा. धन्यवाद. जोरदार टाळ्या या दोन्ही कलाकारांसाठी. खरं तर यामध्ये कल्पना भाषा ही विसरली नाही पाहिजे. त्यासाठी आगरी भाषेच्या माध्यमातून ही कलाकृती सादर करण्याचा हेतू होता. धन्यवाद. माझे नाव आहे सिया पार्वती. मी बनली आहे पार्वती. मी सिया तिथे मी बनले शंकर. सिया आणि सियांश यांना आपण
पारितोषिक देतोय. ना पाठी बी आओ. ओके ओके. जोरदार टाळ्या सिया आणि सिया साठी. Hello everyone, my name is Jigish Rakesh Patil. I am 5 years old. I am in senior KG. I am representing myself as an angel. I live in the sky. कमी करू ना, वरती करू ना. I love kids. I have magical power. माझे नाव श्री वैष्णव योगेश पाटील. मी यावर्षी श्री गोरक्षनाथ असे बनले आहे. माझे जन्म एका गौरकाच्या ढेरातून झाले आहे. माझे गुरु श्री मच्छिंद्रनाथ एका बाईला विभूती देऊन सांगितलेले, या विभूतीतून 12 वर्षानंतर एक मूल येणार, त्याचं तू पालन कर. त्यानंतर त्या बाईला दुसऱ्या बाईने फडकून सांगितलं की असं काही नसतं. त्या बाईने ती विभूती एका गौरवच्या ढेरात टाकली. 12 वर्षानंतर माझे गुरु आले आणि माझी उत्पत्ती झाली. त्यानंतर मग माझे गोरक्षनाथ असे नाव झाले. खूप सुरेख. हॅलो, सगळ्यांना दर्शन घेऊन दे. त्रिशूल ठेवून तर लागल माझे. चंद्रकांत पाटील काका यांनी विनंती करतोय. आदेश! अलक! निरंजन! जोरदार टाळ्या गोरक्षनाथ महाराज यांच्या भूमिकेत त्या दिसल्या. बघू नाव बोल तुझं नाव. माझं नाव दीदी नीरज पाटील. तू कोण झालीस? कोलीन मच्छीवाली. मग या पापलेट आणल्या जाता खाल कोण? माझा उपवास आहे. शुभ हस्ते निधी हिला सन्मानित करण्यात येते. निधीसाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. त्यानंतर झुकेगा नहीं साला, पहले बोल रहे आपण. किसको आने का आदर है माझं नाव वियान विकास पाटील. आज झाले आपण. माझं नाव आहे पुष्पराज. मैं झुकेगा नहीं साला, पहले बोल रहे लापक झोपक तुला ऐका नाही तर ईशान प्रदीप पाटील तेंगे तेंगे तुला राणा
शायरी आहे तुमच्यासाठी शायरी. रामायणाचा नाद नाही केला कोणी यायला कधी लोकी जाण. असा येतो वन मॅन त्याचे करोडो झाले तर पॅन. सब किट्टेंगुल. खूप सुरेख अशी भूमिका रुद्र मोहन पाटील, सुरज चव्हाण बिग बॉसच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र आपल्या भूमिकेने धुमाकूळ घालताय. एक नंबर. शाबास शाबास धन्यवाद. वाटाण्याचा परत पाहिजे. वन्स मोर घेतलेला गाईच. दुसरा जॉईन झाला. टना टना तुझं बोंबलशील टना. खूप सुरेख रुद्र आणि ईशान साठी जोरदार टाळ्या. खूप सुरेख. नाव समायरा संदीप पाटील. अर्थात गुलाबी साडी या गाण्यावर त्यांनी नृत्य सादर केलं. धन्यवाद समायरा. शुभ हस्ते प्रणीलला सन्मानित करण्यात येईल. आता मी झाले देवी. ऍक्शन ऍक्शन करून दाखव. ऍक्शन करून दाखव. चल करून. अरे टाळी. आणि इकडे पावभाजीची सोय केलेली आहे. ज्यांना कोणा क्रिंजल प्रदीप पाटील तसेच कायरा स्मितेश पाटील. क्रिंजल. हाय, माझं नाव क्रिंजल प्रदीप पाटील आहे. मी आज एकविरा माते बनली आहे आणि मी 10 वर्षाची आहे. एकविरा माते हा रेणुका मातेचा अवतार आहे
आणि ते परशुरामांची आई आहेत. त्यांनी 5 पांडवांना एक रात्रीत मंदिर बनवायला सांगितलेलं आणि ते आपल्या आराध्य देवी आहेत. थँक्यू. पिंजलला सन्मानित करण्यात येते. धन्यवाद पिंजल. पायरा स्मितेश पाटील. त्यानंतर चिन्मय दीपक पाटील. शाबास, कमान. मी बनली आहे ज्युनियर दीपक. वा वा चालेल. माझं नाव आहे चिन्मयी दीपक पाटील. अरे बोल ना. अरे हा चौका. दीपक घे ना. दीपक पाटील याचे कन्या आपल्या पारितोषिक द्यायचं. जोरदार ताल्या या दोन्ही बाप लेकीसाठी. तर धरतीकला क्रिकेट संघासाठी खूप मोठं योगदान दीपक पाटील याचं गेली कित्येक वर्ष एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तो भूमिका पार पाडतो. हा माझा भाऊचा आहे. ह्याचं नाव डियान समीर तांडेल आहे आणि हा 1.5 वर्षाचा आहे आणि हा आपल्याला स्टायलिश नाकवा बनलाय. फक्त टोपी घालून आले. जोरदार टाळ्या आपल्या या लाडक्या दियांसाठी. आणि खूप लांबून आलंय. कृष्णा पाटील यांना विनंती करेल. आणि विकास पाटील. विकास आणि पावभाजीची सोय केलेली आहे. अरे पावभाजी खायला या बाबा कोणतरी, ते थंड होईल परत मग गरम करायला लागेल. अजून कोणी कलाकार माझं नाव आहे मियान कुणाल माजले. मी हाय कोली बनलय. वडिलांसाठी. त्यानंतर शुभम श्रीकांत पाटील. गाईज फॅन्सी ड्रेस झालेला आहे आता. शुभम श्रीकांत समारंभ पाटील चाललाय. एअरक्राफ्ट साईदादांनी इंजिनिअरिंग सांगितलं प्राप्त तसं. केले. त्यांच्या वतीने त्यांचे छोटे बंधू आयुष श्रीकांत पाटील. अरे टाळ्या.
बाटल्या मिळून म्हणून काय होईल हा त्यानंतर चित्रामध्ये आपल्या कवलालीचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या आईवडिलाचं नाव तुझ्या मेहनतीने असंच उंचावत राहा. धन्यवाद. त्यानंतर त्यानंतर मयुरेश श्याम पाटील, कॉम्प्युटर इंजिनियर. मी विनंती करेल हरिश्चंद्र पाटील दादा आपण यायचंय. मयुरेश श्याम पाटील, कॉम्प्युटर इंजिनियर ही पदवी त्याने प्राप्त केले. खूप खूप अभिनंदन मयुरेश. आणि टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रत्येक स्पर्धकासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. तसंच रिदम श्याम पाटील, सिव्हिल इंजिनियर. रिदम श्याम पाटील. कमान संतोष पाटील यांना विनंती करेल आपण यायचंय. संतोष सदानंद पाटील. रिदम श्याम पाटील, सिव्हिल इंजिनियर ही अशी पदवी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्राप्त केली. खूप खूप शुभेच्छा रिदम तुला पुढील कारकिर्दीसाठी. त्यानंतर दिवेश काशीनाथ, बाटली पिली ना का बीकॉम ग्रॅज्युएट अर्थात वाणिज्य कक्षेमध्ये त्याने पदवीधर झालं. दिवेश काशीनाथ पाटील. काशीनाथ पाटील आपणाला विनंती करेल. चंद्रकांत पाटील काका यांच्या शुभहस्ते गाणी बघा गाईज, गाणी. दिवेश तुला खूप खूप शुभेच्छा. गाणी मारत त्यानंतर सिमरन शंकर पाटील, टीवाय बीकॉम. सिमरन शंकर हर्षित पाटील. गाईज, हर्षित पिंटू बद्दल काय बोलशील? आपण यायचंय आपल्या शुभहस्ते आपल्या सुकन्याला पुरस्कार द्यायचा. सिमरन शंकर पाटील. झापूक झोप का डायरेक्ट. मला आता काय बोलतात का बुकिट टेंगुल पता. सिमरन शंकर पाटील. खरं तर कुठल्याही आई वडिलांसाठी अभिमानाचा क्षण असतो आणि ज्यावेळी आपल्या शुभ असते कन्याचा सत्कार होतो हा एक दुर्ग सरकार योग असतो. गाणी डेंजर आहे. अभिनंदन सिमरन आणि तुला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा. त्यानंतर वंशिका सुनील पाटील, टीवाय बीकॉम. वंशिका हर्ष निलकंठ पाटील यांचा आपण यथोचित सत्कार करायचा आहे. गणेश पाटील काका आपण या. खूप खूप अभिनंदन हर्ष आणि तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यानंतर प्रतिम नारायण पाटील. प्रथम रमाकांत पाटील. झोपला का काय रमाकांत पाटील. नरेश पाटील काका यांच्या शुभहस्ते प्रतिमचा सत्कार होतो. त्यानंतर आपण एक विशेष सत्कार आपण करतोय. खरं तर सगळं होईल क्रीडा क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय अशी कामगिरी हँडबॉल या महाराष्ट्राबाहेर सुद्धा आपल्या घनसोलीचं आपल्या आईवडिलांचं नाव तिने अगदी चांगल्या प्रकारे प्रसिद्ध केलं. त्यानंतर रितिशा रामकृष्ण पाटील 12वी परीक्षेमध्ये खूप खूप अभिनंदन रितिशा तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. गाईज खतरनाक गाणी. संतोष रघुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक स्वीकारतायत. खूप खूप अभिनंदन कौस्तुभ आणि तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
काका हे बक्षीस स्वीकारतात. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाचा टप्पा 10वी त्याने पार पाडलाय. पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा. त्यानंतर मयंक दशरथ पाटील. हेमलता सत्यवान पाटील या. तुला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा. त्यानंतर पियुषा सुभाष पाटील. पियुषा सुभाष पाटील. खूप खूप अभिनंदन पियुषा. तुला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा नमन. तुला पुढील कारकिर्दीसाठी रमाकांत तुकाराम पाटील. आणि पुढील शुभेच्छा. तसेच आजचा कार्यक्रम संपला असं घोषित करतोय. धन्यवाद. जोर घेतलाय या नाना कती पाव नक्की का त्या पोरवी जोर घेतले कायच आयशदा